आजरा तालुक्यातील निगुंडेत 10 लाखांहून अधिक सोन्याची चोरी, वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला गेल्याचा घेतला फायदा। तपासात एक महिला आणि अल्पवयीन मुलासह 4 जण ताब्यात। आजरा तालुक्यातील निंगुडगे गावात एका बंद घरातून तब्बल 10.5 लाखांचं सोनं चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी एक महिला आणि अल्पवयीन मुलासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। घरचा गोवास्थित मुलगा वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला गेल्याचा फायदा घेत ही कृती केल्याची बाब प्राथमिक तपासात अधोरेखित झाली आहे। या अनुषंगाने पोलीस चौकशी सुरू आहे। याबाबतची माहिती अशी, निंगुडगे येथील संभाजी श्रीपती भोसले हे व्यवसायानिमित्त गोव्यातील मोर्जिम इथं वास्तव्यास आहेत। त्याचा भाऊ महिनाभरापूर्वी आजारी पडला, त्यामुळे आईला गावच्या घरात ठेवून ते मुंबईला त्याच्या उपचारासाठी गेले होते। त्या दरम्यान घरातील बेडरूमच्या तिजोरीत त्यांनी सोन्याचा लक्ष्मी हार, चेन, ब्रेसलेट आणि इतर दागिने ठेवले होते। 13 जुलै रोजी ते पुन्हा गावी परतले असता तिजोरीतील 10.25 लाखांचं सोनं गायब झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। याबाबत त्यांनी तत्काळ आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर आजरा पोलिसांच्या चौकशीत महत्त्वाचे पैलू समोर आल्यानं पोलिसांनी भोसले यांच्याकडे घरकाम करणाऱ्या एक महिला आणि अल्पवयीनसह 4 जणांना ताब्यात घेतलंय। सध्या त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन चोरीच्या घटनेचा पंचनामा केलाय। विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून चोरीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे या चोरी प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल असं समजतंय। पुढील तपास आजरा पोलीस करतायत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बंद घरं किती असुरक्षित आहेत हे पुन्हा अधोरेखित झालंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।